मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनी आज मला कविवर्य भालचंद्र खांडेकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। याबद्दल मला खूप आनंद होत आहे। मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये मी यापूर्वी 24 वर्षे कार्यरत होतो। कार्यवाह उपाध्यक्ष, अंतर्गत हिशोब तपासनीस कार्यकारिणी सदस्य अशी 24 वर्षे मी इथे कार्य केले आहे। दैनिक मराठा व दैनिक लोकसत्ता यामध्ये मी 40 वर्ष पत्रकारिता केली आहे आणि आज मी मुद्रित शोधन या विभागासाठी असलेला खांडेकर पुरस्कारांना मला मिळाला आहे। त्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो। मराठी मध्ये आपला सर्वांना त्याची साधारणतः अवैस्मरणीय अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रिय असं असणारं आपलं हे मराठी पत्रकार संघ, याची स्थापना होऊन 83 वर्ष झालेली आहेत आणि त्यानिमित्तानं आज आपण माननीय रामदास फुटाणे साहेब यांच्या हस्ते बऱ्याचशा लोकांवर सत्कार पण केलेला आहे। त्यांनी मला जोडलं घेतलं आणि त्या ह्याच्यातून हे विविध प्रकारचे पुरस्कार आपण इथे वितरण केलेले आहेत। यामध्ये माझं भाग्य फार मोठं आहे की जे नाव मी माझ्या बालपणापासून नुसतं ऐकत होतो, सध्या हायस्कूलला गेल्यापासून मराठी पत्रकार संघ वगैरे, तर त्या पत्रकार संघाचा सन्माननीय सदस्य जे निमंत्रित असेल, परंतु तो मला होण्याचं भाग्य लाभलं। त्याबद्दल मी पहिल्यांदा मराठी पत्रकार संघाला बरेचसे पत्रकार माझे मित्र माझ्या इथे आहेत। सुकृत खांडेकर सर दिल्लीला पासून आम्ही आलो, मुंबईमध्ये दिल्लीवर सगळे होते। आमच्या साहेबांचं आपलं नाव घेतलं ते मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना मला कॉलेजला परवानगी पाहिजे होती, तर कदम काका ते मेड सारखे येत होते। ते सर्वसाधारणतः आता पाहायला गेले मधुकर भावे साहेब आपले, तर ते असतील, मटाले साहेब आहेत, म्हणजे इथे सर्व आमचे हे मित्रमंडळी जे आहेत, दीपक म्हात्रे पलीकडे बसलेले आहेत, या सर्वांच्या बरोबर संबंध येत होता, परंतु फक्त एक बाहेर मिळत होता। आज तुम्ही मला ऑफिशियली या स्टेजवर बोलून मला सदस्य बनवलं, फार फार मोठा आनंद मला झालेला आहे। त्यासाठी तुम्हाला मला धन्यवाद देतो। एक नक्कीच यस पत्रकार मित्रांच्या बरोबर वागत असताना, बोलत असताना मधुकर भावे साहेबांनी मला सांगितलं, रामशेठ आपण एक वर्तमानपत्र सुरू करूया आणि रामप्रहर नावाचं वर्तमानपत्र आपण सुरू केलं। त्याच्यानंतर म्हात्रे माझ्यावर संपादक होते, मटाले साहेब आहेत आणि बरेचसे लेखक वगैरे, ज्यांचे तुमचे कवी वगैरे आहेत, साहित्यिक, हे सगळे साहित्यिकांचा माझा परिचय आला आणि मला तुमची इतकी ओढ आहे की खरं मला वाटत तुमच्यावर बसलो भेटलो की पत्रकार मित्र म्हणून मला आमच्या पनवेलमध्ये, रायगडमध्ये समजतात। त्या दृष्टीने साधारणतः माझा वाढदिवस 2 तारखेला झाला, 2 जूनला। म्हटलं मी राजकारणाच्या मित्रांच्या बरोबर, कार्यकर्त्यांच्या भरपूर सत्कार घेतो, पण यावेळेच कोकण मराठी साहित्य संमेलन जे असतं, कोकण साहित्य परिषद जे आहे, तर त्यांच्या मार्फत माझा वाढदिवस साजरा केला आणि रायगड जिल्ह्यातले आणि इतर सुद्धा पत्रकार म्हणजे मित्र आमचे साहित्यिक आले। मला अतिशय आनंद वाटला आणि तसाच प्रकारचा आनंद मला इथे आल्याने होत आहे। फुटाणे साहेबांची भाषणे मी ऐकलीत, अनेक वेळा मी बसलोय केलंय, तर ते एकदा बोलत उभे राहिले फार थोड्या वेळा बसलोय, फार थोड्या वेळ काय माहितीये का, तरी देखील एक गोष्ट नक्कीच की ते बोलत राहिले की त्यांनी बोलतच राहावं असं आपल्याला वाटतं। एक नक्कीच असं आहे की बघा, आणि मला सारखं वाटतं त्यांनी यावं। आता ह्या 2 जूनला पण मी आमच्या मित्रांना सांगितलं, कोकण मराठी साहित्य संमेलन ठेवला, त्यांना मधुमगेश कर्णिक आले, आपले म्हात्रे म्हणून जे कवी आहेत वगैरे ते आले,
आणखीन आपल्या मूछवाले मराठी भाजी कापतात हा? नायगावकडे आले म्हणजे त्यांची भाजी चिरायची पण आपल्या पहिले तर हे सगळे आले आणि इतकं रंगवलं की बस म्हणजे 2-2.5 तास जाऊन आमचा प्रोग्राम चालला. संध्याकाळचा लवकर होता प्रोग्राम, उशिरा होता. तर हे सगळं प्रोग्राम चालला आणि मला वाटलं की अगदी खासदार झालो काय आणि बाकी राजकारण प्रगती केली काय, तर त्यापेक्षा या मैफिलीमध्ये ज्या कवी लोकांच्या साहित्यिकाचे रंगलो ते फार बरं. आणि त्याचाच आपला हा भाग संपादकांचा आहे. आमचे आपल्या इथं हे जे आहेत त्या ह्याच्यामध्ये मी भाग घेत असताना बघा 70 माझी पालखी 73 वर्ष झाली, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला हा सगळा होत असतो. पण हा चालतं. मग आपल्याला एक गोष्ट नक्कीच की आपले अध्यक्ष जे आहेत बाबळे साहेब अनेक वेळा वर्षातून त्या 7-8 भेटी होत असतात आणि त्या ह्याच्यामध्ये आमचा योग असा आला की मुंबई मराठी पत्रकार संघ आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांनी एकत्रित अशा रीतीनं आपल्याला दिवाळी अंक स्पर्धा भरवाव्या आणि गेली कित्येक वर्ष आपल्या त्या स्पर्धा आपण भरवतोय महाराष्ट्र स्तरावरच्या म्हणजे महाराष्ट्रातील कोकणातील रायगडला तशा पद्धतीनं आणि चांगल्या अडचण चालले. त्याच्यामुळे मला आपल्यावर जास्ती भेटण्याचा योग येतो. मध्यंतरी त्यांनी सांगितलं ते ज्यावेळेला अध्यक्ष झाले त्यावेळेला इथं काहीतरी थोडंसं दुरुस्ती वगैरे काय करायचं होतं नूतनीकरण, तर त्यांनी मला थोडं काम सांगितलं, त्यांनी काम केलं. आता नंतर आपले विषय असं झालेला आहे तेच मला बोलले होते आणि आता आठवण दिली की आपले जे लोणावळ्याला तुमचं गेस्ट हाऊस आहे विश्राम आहे तर त्याची डागडुगी करायची आहे. म्हणजे त्या दृष्टीने रामशेठ तुम्ही एकदा या, तुम्ही यायची गरज नाही साहेब. इथे जो तुम्ही म्हणता 20 लाख खर्च केला त्यापेक्षा जास्त खर्च मी तिथे करायला तयार आहे. एक गोष्ट अशी आपल्याला कामाला सुरुवात लवकर करता येईल ते करून जी गरज आहे ती म्हणजे मी अमुकच असं म्हणत नाही, जी गरज आहे दुसरी सर्व आपण नक्कीच करू आणि आपल्या बरोबर बसायला भेटा मला होतं. तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही मला इथं सन्माननीय सदस्य म्हणून त्याच्यामध्ये निमंत्रित सदस्य म्हणून घेतलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिगो तेंडुलकर स्मृती मंदिर असलेलं लोणावळ्याचं आम्हा सगळ्या पत्रकारांसाठीचे विश्रामधाम जे आहे त्याच्या डागडुजीच्या कामासाठी श्री रामशेठ ठाकूर साहेबांनी जो पुढाकार घेतला त्याबद्दल मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार मानतो. यानंतर बसण्याची नाही पण ऐकण्याची संधी निश्चित आहे असे आमचे माननीय प्रवक्ते श्री रामदास फुटाणे सर. ना तिथून बोलत रामशेठजी, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्रजी, सर्व सभासद आणि समोर उपस्थित असलेले अनेक मोठी नाव आहेत. आमचे राजेंद्र पेंकडे पाहिले मला आत्रेंची आठवण येते नेहमीच. तर प्रथम सर्वांचं मी अभिनंदन करतो ज्यांचा ज्यांचा आपण सन्मान केला, गौरव केला, ज्यांना ज्यांना आपण सभासदत्व दिलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. आणि खऱ्या मी इतकं छोटा माणूस असताना तुम्ही मला इतकं मोठं कोण दिले, माझ्या हस्ती सत्कार ठेवले. ज्येष्ठ मंडळी सगळे समोर आहे, आम्ही काही 4 ओळी लिहिणारे वगैरे सगळेच ठीक आहे. पण ही संधी या सर्व मंडळींनी दिली देण्याची त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. आता मला बरेच लोकांनी सांगितलं कविता बोलवलं तर एरवी आम्ही कवितांचे कार्यक्रम नेहमीच करत असतो आणि पत्रकारांना जे काही शोधावं लागतं ते 4 ओळी लिहिताना आम्हाला शोधावं लागतं त्या ठिकाणी. आणि व्यंग हा अतिशयोक्तीचा अलंकार आहे, त्यामुळं व्यंगाशिवाय अतिशयोक्तीशिवाय व्यंग होतच नाही.
पण काय झालेलं आहे की कालचं व्यंग आज वास्तव म्हणून समोर आलं. त्यामुळे व्यंग आणि वास्तव यातलं अंतरच कमी झालेलं आहे त्या ठिकाणी. आणि मग अशा वेळेस लेखणी पत्रकारांची असो तर साहित्यिकांची असो ती सशक्त असणं अत्यंत गरजेचं आहे त्या ठिकाणी. आणि तुम्हाला माहिती सगळे राजकारणी घाबरतात, ते फक्त पत्रकारांनाच घाबरतात की माध्यमात त्याची प्रतिमा कशी ठेवायची ते तुम्ही सगळे लोक ठरवता. आणि कधी कधी तर आमच्यासारख्याचं डोकंच चालत नाही की कोणाकडे कोण काय लिहावं. एकाच्या खांद्यावर धनुष्य, दुसऱ्याच्या खांद्यावर भाता आहे. एकाच्या खांद्यावर धनुष्य तर दुसऱ्याच्या खांद्यावर भाता आहे आणि बाणांनाही कळेना कोण आपला त्राता आहे. तेव्हा फार इतकं चित्र विचित्र राजकारण आपण गेली 8-10 वर्ष अनुभवलो आहोत की महाराष्ट्रात आम्ही खूप चांगले दिवस यापूर्वी पाहिले. आता त्या दिवशी असे मतभेद होते त्यावेळेस सुद्धा, परंतु माध्यमातून इतकी चर्चा नसायची आणि सभ्यतेने लोक बोलत होते. त्यावेळेस बोलताना एक संयम पाळत होते. भले निवडणुकीत पाडत होते एकमेकात, नाही असं नाही, पण त्यावेळेस कसे जास्त पक्षी नव्हते, तर पक्षातल्याच लोकांना पाडणं हा एक महत्वाचा भाग असायचा त्या ठिकाणी. मी बाळासाहेबांना अनेक वेळा मी म्हटलं होतं की बाळासाहेब, तुमचे जे शिवसैनिक आहेत तुम्हाला वाटतं तुमचे आहेत, तर म्हटलं हे तुमचा गैरसमज आहे. मग म्हटले कुणाचे आहेत? म्हटले यातले निम्मे आमचे आहेत. फक्त मुंबईचे कोकणातले तुमचे आहेत, पण आमच्या पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यातून जे आले आम्हालाच एखाद्या काँग्रेसवाला पाडायचा असतो म्हणून आम्ही कुणाला तरी दुसऱ्याला मदत करतो. हे मुंबईत तुमचे आहेत, तर गावाकडे आले की आमचे त्या ठिकाणी. आणि म्हणून आता कोण कोणत्या पक्षाचा आहे, कोण कोणत्या विचाराचा आहे, ते विचाराचं वगैरे आता काही राहिलेलंच नाही त्या ठिकाणी. पण या अस्थिर राजकारणामुळे ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात तापलेलं आहे ते इतकं गंभीर आहे की आपण अशा कुठल्या तरी विनोदी कविता लिहिण्यापेक्षा तर करायचं काय. म्हणजे मला ग्रामीण भागामध्ये असा जातीद्वेष यापूर्वी कधीही नव्हता त्या ठिकाणी. आणि मग आजच कसा इतका उफाळून आला त्या ठिकाणी. आणि इतका होता वाढणार आहे ते द्वेष, इतका हिंसक जमाव आणि हिंस्त्रता इतकी वाढलेली की येत्या 5 वर्षात कोणत्याही गावात कुठल्याही महानगरात काही घडू शकतं. म्हणून कधी कधी आपल्याला वाटतं की घटनेत काय लिहिले ते बाजूला करायला, पण 20 वर्ष सगळ्या जातींना आरक्षण द्या. ब्राह्मणांना 3% द्या, मराठ्यांना 15% द्या, अजून लिंगायतना द्या, मुसलमान. मात्र 15 ऑगस्ट 2047 नंतर एकही जाती आरक्षण राहता कामा नये. शाळेत एकही जातीचा दाखला असता कामा नये. तुम्हाला माहित नाही, ग्रामीण भागात जिल्हा परिषदांच्या शाळा आहेत, तुम्ही जर बोर्ड पाहिला सकाळी जाऊन कधी, तर किती बीसींनी खिचडी खाल्ली, किती ओबीसींनी खिचडी खाल्ली, किती एनटीने ते त्या शिक्षकाला लिहावं लागतं रजिस्टरमध्ये आणि फळ्यावर लिहावं लागतं. तिथे पहिलीत गेलेल्या मुलालाच तू बीसी आहेस, तू ओबीसी आहेस याचा त्याच्या कपाळावर शिक्का बसतो त्या ठिकाणी. आणि त्यामुळे आरक्षणाचा इतका गंभीर प्रश्न असताना एकही पक्ष म्हणत नाही की आता हे लोकसभेचं काम आहे, लोकसभा 6 महिन्यापासून गप्प आहे आणि तिथे तुम्हाला थोडासा बदल केल्याशिवाय 50%चं पाय होऊच शकत नाही ते. आणि ते झालं नाही तर इथून पुढे सगळ्या निवडणुका ह्या जाती द्वेषाने आदरलेल्या असणार आहेत. आणि ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे, पण त्याबद्दल कोणी बोलत नाही. पण सगळ्या पक्षांना कळते, कळत नाही असं नाही, सगळ्यांना कळतंय त्यातलं. पण जाती, म्हणून मी ज्या कविता लिहिल्या 40 वर्षापूर्वी त्या आज त्याच आहेत परत. मी 40 वर्षापूर्वी लिहिलं, जात जात होती, जात येत होती, जात जाताना जातीला भेटली, जवळ खेटली, तशीच रेटली, सचिवालयापर्यंत, मंदिरालयापर्यंत, शिवालयापर्यंत. जात बोलू लागली, जात बोलू लागली, जात हलू लागली, सभेतून, वर्तमानपत्रातून, परिषदामधून. जात जातीला चिकटली, दुसऱ्या जातीला खटकली, तिसऱ्या जातीने हटकली, स्वधर्मी, निधर्मी, परधर्मी. जात जाणार नाही, जात दुधावरची साय, जात जाईल कशी, जात वळावरची भाषी.
जात पाहता लोचनी सुख झाले ग साजणी, तो हा छत्रपती बरवा, तो हा पेशवा बरवा, भाऊ 97 ही जोडी, जात जातीला आवडी, जात जातीला आवडी. आता हे काय फरक पडला 40 वर्षात? म्हणजे परिस्थिती इतकी गंभीर आहे की आपण 500-600 वर्ष मोगलांच्या नाण्यावर लक्ष्मीपूजन केलं, हळदी कुंकू टाकतं. नंतर इंग्रजांचा राणीच्या रुपया आला, पण आपल्याला असं वाटलं नाही की आपण पारतंत्र्यातला रुपया आहे, उलट चांदीचा रुपया म्हणून कौतुक व्हायचं त्यावेळी. त्या जुन्या गोष्टी सांगतो मी. नंतर आपले चांदीचे शिक्के यायला लागले. तर हे चातुर्वर्ण्याचं विष आमच्या मेंदूत कालवेलं गेलं आणि त्या विषारी धुंदीत मुठभर मोगलांच्या, मुठभर इंग्रजांच्या टाकसाळीत तयार झालेल्या नाण्यांचं लक्ष्मीपूजन निर्लज्जपणे कित्येक वर्ष आम्ही केलं. या जातीभेदाच्या खडकावर सर्व धर्मसमभावाचं वृक्षारोपण झालं आणि फळाची अपेक्षा करीत असताना त्या खडकानंच धर्मांतर केलं. तर उद्याच्या अंधाराला जर शाळेतल्या दाखल्यावरची जात काढली नाही तर उद्याच्या अंधाराला सांगेल भविष्य काळ, भारतात ही कधी कधी उगत होती सकाळ, भारतात ही कधी कधी उगत होती सकाळ. आता हे आपण 82 मध्ये लिहिलं आणि त्यानंतर ते वाढतच चाललेलं असतं त्या ठिकाणी. म्हणून जे गंभीर प्रश्न आहेत, म्हणून आपल्याला मी नेहमी सगळीकडे सांगतो, साहित्यिक आणि पत्रकार हा एका जातीचा प्रतिनिधी असता कामा नये, एका धर्माचा प्रतिनिधी असता कामा नये, तो माणसाचा प्रतिनिधी असला पाहिजे त्या ठिकाणी. म्हणजे प्रयत्नपणे लिहा, भले आपण राजकीय पक्षाचे असतो कुठल्या ना कुठल्या. पण मी काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसच्या अगेन्स्ट त्यावेळेस लिहित होतो, कारण दिल्लीतही काँग्रेसची सत्ता आणि इथे काँग्रेसची सत्ता. तर जे सत्तेवर आहेत त्यांच्याबद्दल लेखणी आपली नेहमी सशक्त असली पाहिजे. कारण काय काय फरक, मला कधी कधी ते लिहिल्याचा पश्चात होतो. एक मुख्यमंत्री होते, त्यांच्या सिमेंटच्या थैलीबद्दल बरंच लिहिलं गेलं, बोललं गेलं आणि पहिल्याच दिवशी वर्तमानपत्रात फुल पेज बातमी होती. आणि त्या दिवशी रात्री कवी संमेलन होतं हिंदी, ते रामरी कोणावर मी जायचो, 82ची गोष्ट आहे. तर त्यांनी इंदिरा प्रतिभा प्रतिष्ठान काढलं होतं आणि 5 लाख रुपये मग संघाला दिले होते. त्यांचा उद्देश चांगला होता, पण वर्तमानपत्रात वाचून वाचून आमचंही मत त्यांच्याबद्दल कलुषित झालं की नाही ज्या की वर्तमानपत्र इतकी झोडपत आहेत तर तो माणूस चुकीत. मला फार उशिरा कळलं की सगळ्यात चांगला मुख्यमंत्री तो होता, म्हणजे निर्णय वगैरे घ्यायचे. तर त्यावेळेस मी लिहिलं होतं की जिनकी ऊपर निष्ठा थी उन्हें प्रतिष्ठा मिली और जिन्हें प्रतिष्ठा मिली उनकी प्रतिभा ने उन्हें प्रतिष्ठान दिया. जिन्हें प्रतिष्ठान मिला उनको चंदा मिला, जिन्हें प्रतिष्ठान मिला उन्हें चंदा मिला, राजनीति के साथ साथ एक नया धंधा मिला. तो परमिट उनके हाथ में थे, परमिट उनके हाथ में थे, इसीलिए चंदा देने वाले भी उनके साथ में थे. आपके हाथ में क्या है? उन्होंने गरीबों को रोटी का चित्र बताया, उन्होंने गरीबों को रोटी का चित्र बताया. आप क्या दिखाओगे? सैंडविच का? तो जो वे थे तो वे भी खाते थे, अब ये है तो ये भी खाते हैं, खाने की चीजें खाते हैं. कोई कैश में ऑन खाता है, कोई ऑन में चेक खाता है, कोई कैश में ऑन खाता है, कोई ऑन में चेक खाता है. चुनाव इन्हें खाता है और ये चुनाव के लिए खाते हैं. चुनाव इन्हें खाता है और ये चुनाव के लिए खाते हैं. अरे चुनाव नहीं होता तो कौन यहाँ आता? चुनाव नहीं होता तो कौन यहाँ आता? और चुनाव के नाम पे कौन नहीं खाता? गले जहर है, गले जहर है. तो आप इतना ही समझ लीजिए कि गरीबों के लिए बेचारे जहर खा रहे हैं. जो खाता है वो गाता है, अल्लाह के नाम पे दे दाता, परमिट के नाम पे दे दाता. अल्लाह परमिट है, परमिट अल्लाह है, सब कुछ खुल्ला खुल्ला है. तो चलो हम भी खा लेंगे, चलो हम भी खा लेंगे, प्रारंभ से अंत तक खा लेंगे. प्रारंभ मैं लेता हूं, अंत तू ले, अंत तू ले, ऑन तू ले, ऑन तू ले. हे अटलजींना फार आवडली होती कविता. और मला फक्त एवढं, अरे फिर भी आप कांग्रेस में कैसे हो?
मला अटलजी काँग्रेसवाला येऊ नये. मला ते त्यांच्या एका कार्यक्रमात सुधीर नांदगावकर घेऊन गेले होते, आमचे मित्र, ते अटलजींचे मित्र असतात. तर मी ठरलं की सगळ्या पक्षात कुणी आपला शत्रू नाही, सगळे मित्र आहेत. आणि मग विलासराव देशमुख मित्र, गोपीनाथ मुंडे मित्र, सुशील कुमारजी मित्र. मग त्यामुळे काय व्हायचं की संध्याकाळी आमचा बसू पडली आता काही बसणार नव्हते त्याचे, पण ते बसू म्हटले की आपल्याला ते विषय बदलतो सगळाच, त्याला वेगळाच अर्थ आहे आज बसायचं का वगैरे. तर पण ती सगळी मंडळी मित्रमंडळी असतानाही मी ठरवलं की आपल्याला कधी आमदार व्हायचं नाही, कधी खासदार व्हायचं नाही. आपण आपल्या व्यंग कविता लिहायच्या, पाना फुलाच्या लिहायचं नाही, प्रेमाच्या लिहायच्या नाही, जे अवतीभोवती जळतंय घडतंय ते आपण लिहायचं त्या ठिकाणी. आणि मला ही सवय लागली आचार्य अत्र्यांच्या नवयुगमुळे. आमच्या घरी नवयुग यायचा, मी वयाच्या 10-12 वर्षापासून नवयुग पाहायचो. वर मावळा व्यंगचित्र असायची, आज श्रीकांतजीचं, दत्तू बांदेकर. आणि मग ती ओढ लागली मला, त्यातली व्यंगाची ओढ आहे जास्त. आणि आमचा आदर्श म्हणजे आचार्य अत्रे त्यावेळेस, दत्तू बांदेकर दुसरे त्यावेळेस. त्यांच्या लिखाणातून वाचनातून आम्ही व्यंग लिहित गेलो. आणि मी ठरवलं की या राज्यकर्त्यावर आपण लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे त्या ठिकाणी. आणि मग त्यात काहीच फरक पडत नाही. म्हणजे महाभारत काळात सोन्याचे मुकुट होते, नंतर राजा महाराजांचे फेटे आले, छत्रपतींचा चिरटोप आला, पेशव्यांची पगडी आली, ब्रिटिशांची काळी हट आली, काँग्रेसची पांढरी टोपी आली, व्ही.पी. सिंगची फरकॅप आली, चंद्रशेखरची दाढी आली, नरसिंहरावजीचं उपरण आलं, आणि या बाबाचं आता जॅकेट आलं. फरक काय पडला? मटेरियल मध्ये फरक पडला नाही, डोक्यावर आणि अंगावर काय मटेरियल घालायचं यात फरक पडला. पण सत्तेची प्रवृत्ती असते. कुठलाही पक्ष असो हे असेच वागणार. खेळाडूंचे नाव बदलतील, खेळातला फरक काही नाही, फक्त खेळाडू बदलत असतात. आणि मग कशाला कुणाबरोबर आपण तरी म्हणून कविता लिहिताना आता अलीकडे मला खूप ताण पडतो यासाठी की प्रश्न गंभीर वेगळे आहेत, त्यांना आपण कुणाबद्दल लिहितो, म्हणजे कशासाठी लिहितो आपण, की ही माणसं अजून 5-7 वर्षांनी कुठे दिसणारही नाहीत राजकारणात. पण या ठिकाणी ज्या पद्धतीचं कलुषित वातावरण राज्यकर्त्यामुळे झालेलं आहे, आणि मुख्य प्रश्न हे बाजूला धर्मद्वेष आणि जातीद्वेष. आता मी खेड्यात राहतो, ग्रामीण भागात जातो वेगळा, तिथे मला पदोपदी जाणवतं. मुंबईमध्ये कमी जाणवतं, महानगरामध्ये कमी जाणवतं, पण खेड्यामध्ये हे खूप चाललेलं आहे. आणि मग मला ते मग आमच्यासारखे विचार करत असतात की भाऊ पुढं आपण लिहायचं तरी काय. म्हणजे एकदा विंदा करंदीकरांनी सब गोडी 12% लिहिल्यानंतर राजकारणावर लिहिण्याची काही गरजच नाही, तर कवितेत सरळ अर्थ आलेला आहे विंदांच्या कवितेत. पण आता हे रोज रोज मटेरियल देतात आपल्याला. सकाळी पेपर उघडलं की आपल्याला वाटतं अरे जर काहीतरी आपणही लिहिलं पाहिजे त्या ठिकाणी. आणि मग शक्यतो नाव येणार नाही कुणाचं, याची दक्षता घ्यावी लागते. 4 वेळेत घटना आली पाहिजे, 4 वेळेत. म्हणून मी त्या भाष्य कविता लिहिल्या. म्हणून मला ते टीकेकर नेहमी म्हणायची की हा अग्रलेखाचा ऐवज आहे. म्हणजे आम्हाला सकाळी उठल्यावर कशावर अग्रलेख लिहायचा हा जसा विचार तू करतोस तसा आम्ही करतो, आम्हाला तोच विचार करावा लागतो. आणि पुन्हा पुन्हा तेच चेहरे, आपल्या बायकोचा चेहरा इतकं बघत नाही, इतक्यावर टीव्हीवर यांचे चेहरे दिसतात, दिवसभर असे ओसंडत असतात ते सगळे, आणि त्याचा कंटाळा आहे पुढे पुढे पुढे. तर तुमच्या सहनशक्तीला माझं अभिवादन. मला तरी मी घरात बसतो, पण तुम्हाला टाळताच येत बोलतो आता घेतो आता. तर तुम्हाला तुम्ही रोज रोज तुम्हाला इच्छा असं नसो ते कव्हर तर करावंच लागतं ना त्या ठिकाणी. म्हणजे मला असं वाटतं की म्हणून तुम्ही सगळे पत्रकार आहेत त्यांच्या सहनशीलतेला मी पहिल्यांदा अभिवादन करतो तुमच्या त्या सगळ्या. तर ती जी कविता ती जाती धर्माच्याच मी खरं म्हणजे गंभीरपणे लिहिल्या. वात्रटिका फार थोड्या लिहिल्या. वात्रटिका जत्रेत सुरुवातीला लिहिल्या, पण त्यामुळे काय झालं की मला वात्रटिकाकार हा शिक्का बसला त्या ठिकाणी. कारण आम्ही कवी संमेलन 2 तास एकट्या माणसाला कार्यक्रम करत असेल, मध्ये मध्ये किस्से सांगायला लागायचे. आणि मग किस्से सांगताना वात्रटिका अश्लीलता हा वात्रटिकेचा अंग आहे,
स्त्री पुरुष संबंध खरं म्हणजे पाडगावकरांचा फॉर्म आहे तो काय आपला नाही त्या ठिकाणी. पण ते मलाच शिक्का बसला पात्र टीकाकार वगैरे. आणि काय की निष्क्रिय बुद्धिवंत एका बाजूला आणि रांगडे राजकारणी एका बाजूला. ते ऍक्टिव्ह आहेत, ते करप्ट आहेत, आणि जे सज्जन आहेत ते निष्क्रिय आहेत. खूप सज्जन आहेत, ते घरच्याही कामाचं नाही. असेच एका इंटेलेक्च्युअलचं लग्न झालं तरुणाचं. त्याचा लोकशाहीवर 100% विश्वास, डेमोक्रेसीवर, आणि सगळ्या लोकशाहीचा अभ्यास जगाचा केलेला. आता इतका हुशार मुलगा, त्याचं लग्न झालं. लग्नाची पहिली रात्र काय त्याने आपल्या नूतन वधूशी बोलावं. यांनी सुरुवात केली फ्रान्सची लोकशाही, युरोपची लोकशाही. लग्नाची पहिली रात्र ती बिचारी जांभाई द्यायला लागली. मग यांनी सुरुवात केली की या देशातलं गरिबी श्रीमंतीतलं अंतर कसं कमी केलं पाहिजे. ती मनातल्या मनात म्हटली, बाबा तुझ्या माझ्यातलं अंतर कमी कर, काय त्या गरिबीचं पडल्या. लग्नाची पहिली रात्र. पण हा इंटेलेक्च्युअल चर्चिल त्या ठिकाणी. मग पहाटे त्याने आपल्या नूतन वधूला प्रश्न विचारला की आदेश असेल तर सुरू करू. तिला कळलं नाही हा काय बोलतोय ते. पण हा लोकशाहीवादी 100% विश्वास लोकशाही. पुन्हा त्याने विचारलं आदेश असेल तर सुरू करू. ती गप्प, हा गप्प. अशा रीतीने 9 रात्री लोकशाही चरणी समर्पित झाल्या. 10व्या दिवशी तिची मैत्रीण आली. म्हणले अगं सांग ना लग्नाच्या गमती जमती वगैरे. तर कसली डोंबण्याच्या गमती. रात्रभर लोकशाहीवर भाषण देतात. फ्रान्सची लोकशाही, युरोपची लोकशाही. गुरुजी काय म्हणाले, देवरस काय म्हणाले, लुईया काय म्हणाले, जयप्रकाश काय. पहाटेपर्यंत म्हणजे चर्चा चर्चा. आणि पहाटे तेवढा एक प्रश्न विचारतात आणि झोपतात. तर मैत्रीण होती मुरलेली. तिला कळलं या घरात काय चाललंय. तेवढ्या मी तुला 1000 वेळा सांगितलं फार इंटेलेक्च्युअलशी लग्न करू नको. आता अर्ध आयुष्य हे तेव्हा तू असं कर. आज त्याने तुला प्रश्न विचारला की तू आदेश दे आणि बघ तो काय करतो. त्या दिवशी तिने आदेश दिला आणि लोकशाही मार्गाने त्यांचा संसार सुरू झाला. तर काही दिवसानंतर हे सासरवाडीला गेले. सासरवाडीला गेले तर सासूबाईने पंचपक्वान्न केले, पाट टाकला, रांगोळ्या काढल्या, उदबत्त्या लावल्या. जावळ बाबू पाटावर, सासूबाई चुलीजवळ. याची पत्नी मागे अंगणात धुणं घालत होती. मागे सासूबाई चुलीजवळ. बरं उदबत्त्या जळून राग झाल्या, जेवण थंड झालं. जेवायचं कसं, आदेश नाही. शेवटी न राहून त्याने सासूबाईंना विचारलं, सासूबाई आदेश असेल तर सुरू करू. ती होती बहिरी. म्हणजे काय. मी मोठ्याने विचारलं आदेश असेल तर सुरू करू. इतक्यात अंगणातून याची बायको किंचाळली, आई आदेश देऊ नकोस. तेव्हा जे इंटेलेक्च्युअल आहेत ते निष्क्रिय त्या असे किस्से आम्ही सांगायचो. मग ते आम्हाला पात्र टीकाकार शिक्का तो बसला, तो कायमचाच बसला. मी अनेक म्हणजे ते लिहायचो त्यावेळेस कविता लिहिता काय करतो. पण खरं म्हणजे गांभीर्याने कविता लिहिल्या पाहिजेत. असं जसं वय झालं. आता माझं 82 आहे. आपलं 83 तुमचा वर्धापन दिन आहे त्या ठिकाणी. आणि मला वाटलं की खरं म्हणजे माझ्यापेक्षा मोठा माणूस बोलायला पाहिजे वय त्या ठिकाणी. तर हे सगळं चालू असतं. पण किती दिवस आपण करणार, सहन करणार. परमेश्वराने सृष्टी निर्माण केली. जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा त्याला माणसाला जन्म द्यावा की देऊ नये यावर त्याने खूप विचार केला. तर काहीतरी गोंधळ होण्याची शक्यता आहे पृथ्वीवर. पण शेवटी त्यांनी म्हणले बघूया आपण माणसाला जन्म देऊन पाहूया. त्याने माणसालाही दिला आणि पशुलाही दिला. काही पशु माणसाच्या उपयोगी पडले आणि काही माणसं पशुसारखे वागायला लागले. तर घायाळ धर्म म्हणाला, काहींना पूजा दिली, काहींना प्रार्थना दिली. घायाळ धर्म म्हणाला, काहींना पूजा दिली, काहींना प्रार्थना दिली, मानवतेची शिकवण दिली, यात माझं काय चुकलं. मानवतेची शिकवण दिली, यात माझं काय चुकलं. तेव्हा जखमी जात म्हणाली की व्यवसायाशी नातं जडलं, तेच गळ्यात पडलं, माझं काय चुकलं.
धर्म म्हणाला की मी काहींना पूजा दिली, काहींना प्रार्थना दिली, मानवतेची शिकवण दिली, त्यात माझं काय चुकलं? तर जखमी जात म्हणाली व्यवसायाशी नातं जडलं, तेच गळ्यात पडलं, त्यात माझं काय चुकलं? तेव्हा व्याकुळ ब्रह्म म्हणाला की जीव जन्माला घातले, तेच उठले मातले, त्यात माझे काय चुकले? म्हणजे परमेश्वराला वाटतं मी काही चूक केली की काय? जरा अंगी येता जातीचीच कळ, जरा अंगी येता जातीचीच कळ, भुजातले बळ दर्शविती. जरा अंगी येता जातीचीच कळ, भुजातले बळ दर्शविती. ढासळाला आता सारा गाव वाडा, ढासळाला आता सारा गाव गाडा, आणि विशीतचा राडा दिग्गजांचा. ढासळाला आता सारा गाव गाडा, आणि विशीतचा राडा दिग्गजांचा. तर विठ्ठलाचे दारी उभे ज्ञानानामा तुका, विठ्ठलाचे दारी उभे ज्ञानानामा तुका. आणि चंद्रभागेच्या हाका नेत्री वाये, चंद्रभागेच्या हाका नेत्री. ज्या वारकरी संप्रदायाने सगळ्या जाती धर्माचे लोक त्या पंढरपूरच्या वाळवंटात आले, चंद्रभागेच्या वाळवंटात आले, एकमेकाच्या पाया पडले, लहान मोठं पाहिलं नाही, कुणाची जात पाहिली नाही. तिथं आज प्रत्येक गाव तू बीसी आहेस, तू ओबीसी आहेस, तू हे शिक्के मारून मोकळे होते. हे टायर जाळले की त्यांनी गाडी जळायची. केबलमध्ये जसा स्टारच्या बाजूला बीबीसी असतो, तसं आमच्या नेत्याजवळ बीसी बरोबरच ओबीसी असतो. हे सर्व चॅनल्स मोठे ठेवून राज्य ते करीत असतात. कधी यांच्या कधी त्यांच्या राखीव जागा भरत असतात, कधी यांच्या कधी त्यांच्या राखीव जागा भरत असतात त्या ठिकाणी. तेव्हा हे करोना आल्यानंतर सुद्धा ज्या करोनाने आपल्याला शिकवलं की आपलं अस्तित्व काय, आपण या लाटेत कधीही जाऊ शकतो, इतके आपण भयभीत झालो होतो. ते करोना आल्यानंतर सुद्धा जर अक्कल येत नसेल, म्हणून मी 82 मध्ये लिहिलं होतं की हा देश कीर्तनाने सुधारला नाही, तमाशाने बिघडला नाही, मस्तीत चाललेला देश. तुम्ही भाषण करा, कविता करा, सिनेमा काढा, काय करायचं का, ते त्यांच्या मस्तीत चाललेले सगळे. आणि मग राज्यकर्ते म्हणजे ज्या विहिरीतलं पाणी खारं असलं तर ते सोन्याचा पोराला तर खारच आहे ना. आपल्याला बरंच वाटतं की आजकाल हे सगळेच आमदार इतकं अभद्र कसं बोलतात. मग त्याला आम्ही दोषी आहोत, मराठी साहित्यिक दोषी आहेत, त्याला मराठी शिक्षक दोषी आहेत, कारण आम्ही यांना संस्कारच दिले नाही. आम्ही एरवी म्हणतो ना आम्ही साहित्यिक संस्कार देतो. काय संस्कार दिले? आपण जर दावा करतो की आम्ही संस्कार देतो, तर तुम्ही हे संस्कार दिले का सगळ्यांना? ज्या पद्धतीचे वातावरण आहे हे वातावरण बदललं पाहिजे. आणि आता विजय तरे म्हटलं ती 2 मिनिटे कविता, त्याने मी समारोप करतो. ती कविता 82ला 15 ऑगस्ट 82 रोजी लाल किल्ल्यावरून इंदिराजी देशाला सांगत होते गरिबांच्यासाठी काही पॅकेज देतो. त्यांनी पॅकेज दिल्यानंतर अटलजींनी पॅकेज दिलं, नंतर 10 वर्षापूर्वी या बाबाने दिलं 15 लाखाचं वगैरे. गॅरंटीज दिली. गॅरंटी हा बर्याचा शब्द आहे, राजकारणाचा नाही, समाजसेवकांचा नाही. गॅरंटी शब्द जो माल विकतो तो देतो. मुळात ते शब्दच मला इतकं विचित्र वाटलं की हा आलाच कसा बाहेर शब्द तो अरे आपण लोकांच्या सेवेसाठी आलो, आपला दुकानातला माल विकायचा आहे का त्या ठिकाणी. पण इथपर्यंत गरिबी सगळ्यांनी वापरली. गरिबीवर काहींनी कविता लिहिल्या, टाळ्या मिळाल्या. गरिबीवर भाषणं केली, मंत्री झाले. गरिबीवर सिनेमा काढले, इंटरनॅशनल नॅशनल अवॉर्ड मिळाले. आणि 2 मिनिटे या कवितेने समारोप करतो. ही ब्लॅक ह्युमरची, त्यामुळे कुठे हसण्यासारखं काहीच नाही. आणि पहिल्यांदा ही कविता लिहिताना माझ्या डोळ्यात पाणी आलं त्यावेळेस की काल रात्री 11:58 वेळ महत्वाची असली. काल रात्री 11:58 माझ्या दारात एक सुंदर तरुणी आली. होती सुंदर, देखणी, पण वयाने जरा लहान वाटत होती. मी तिला तिचं वय विचारलं
तेव्हा ती म्हणाली, तारुण्याला कुठं वय असतं, तरी सांगते 17 वर्षे 11 महिने 29 दिवस. 17 वर्षे 11 महिने 29 दिवस. मी म्हणालो 2 मिनिटानंतर परत ये, 18ची होशील, कायद्याने संज्ञान होशील, मग रात्रभर भारताच्या संज्ञान भविष्य काळाला जन्म देण्याचा आपण प्रयत्न करू. ती उपासात्मक हसली, आत आली, खुर्चीवर बसली आणि म्हणाली, आज सकाळीच एका पुढाऱ्याकडे गेले होते, तोही म्हणाला उद्या ये, 18ची होशील, कायद्याने संज्ञान होशील, मतदार यादीत तुझं नाव घालतो आणि मुंबईला नेऊन तुला दिल्ली दाखवतो. तो मेला पुढारी होता, आपण बुद्धिजीवी आहात. साहेब, आजपर्यंत माझ्या आयुष्यात 2 मंत्री, 4 खासदार, 8 आमदार, 16 ZP, 32 सरपंच, 64 कलाकार आणि 128 कवी आले आहेत. कित्येक वेळा त्यांचा अधप्पात 2 वेळा माझा गर्भपात झाला आहे. आता मला सारं कळतंय आणि वळणाचं पाणी वळणालाच वळतंय. लहानपणी वाटायचं की वस्त्र हे नेसण्यासाठी असतं. आज मला कळतंय ते कशासाठी असतं. लहानपणी वाटायचं की छाती बाळाला दूध पाजण्यासाठी असते. आज मला कळतंय की सत्ता आणि संपत्तीने मदांध झालेल्या वाघांच्या पंजासाठी असते. लहानपणी वाटायचं की तारुण्य हे कुणाच्या तरी उंबरट्यावरचं माप ओलांडून त्याची गृहलक्ष्मी होण्यासाठी असतं. आज मला कळते की पैसे फेकणाऱ्या हातांच्या शय्येवर ते कलंडण्यासाठी असतं. मी मुलगी नाही, मी बाई आहे. बाईच्या हातात देशाचा इतिहास आहे. संज्ञान अज्ञानाची वयोमर्यादा हा नागरिक शास्त्राचा विषय आहे. नागरिक शास्त्राचा विषय आहे आणि विषय माझा धंदा आहे. गादीवर कोणत्याही रंगाचा झेंडा अंतळा. सर्व रंगाचे झेंडे मला आवडतात आणि झेंड्याचा रंग तुम्हाला पाहायचा आहे. मला तर आजची रात्र छताकडे आणि आयुष्यभर आकाशाकडे पाहायचं. विचार कसला करता, घरी माझी आई माझी वाट पाहते. तिचा सुद्धा जन्म 15 ऑगस्ट 1947 रोजीच झाला होता. तिच्या 1 कोटी झोपड्या आहेत, 10 कोटी खोपड्या आहेत आणि मुठभर तांदळासाठी त्या माझी वाट पाहत आहेत. ती जवळ आली होती, तिच्या डोळ्यात आली होती आणि 2 मिनिटे झाली होती. 2 मिनिटे. पण जोपर्यंत आपल्याला आपली लोकसंख्या आज 140 कोटी आहे, ती 150 कोटी होईल, 10 वर्षात ती 200 कोटी होईल. इतक्या लोकांना आपण पाणी देऊ शकतो, नोकऱ्या देऊ शकतो. 10 वर्षात एकही राजकीय पक्ष असं म्हणाला नाही की सक्तीचं कुटुंब नियोजन करा. 2 पेक्षा अधिक मुलं असतील त्याचं मतदार यादीतलं नाव काढून टाका, सगळे जागेवर येतील. पण कुणीतरी निर्णय घ्यायला पाहिजे ना काहीतरी. त्या करोनाचा संवाद झाला. एकदा मी करोनाचा संवाद ऐकला की धाकटा करोना मला म्हणाला, थोरल्या करोनाला, की जग झालं हिंडून, चल चायनाला जाऊ, इथं आला कंटाळा, वुहानमध्ये राहू. तेव्हा थोरला करोना चिडला, म्हणाला बारक्या, तिथे झालो NRC अनिवासी, घरात कोण घेतील? तिथे झालो अनिवासी, घरात कोण घेतील? आणि ज्याने दिला जन्म तेच वॅक्सिन सुद्धा देतील. आणि बारक्या, एक गोष्ट लक्षात ठेव, जगात विषाणूंची एक संघटना आहे, महासंघ आहे जगात, आणि त्या महासंघाने ठराव केलाय, जगातील विषाणूंचा एकच असतो नारा की लोकसंख्या वाढेपर्यंत भारत देश हमारा. लोकसंख्या वाढेल, भारत देश. तुम्हाला कधीतरी निर्णय घ्यावाच लागेल. 200 कोटीची जनता आपल्याला हेच एकमेकाला खायला उठतील विषाणू सारखे, तर 2 पेक्षा अधिक मुलं असतील तर त्यांची मर्यादा ठेवा. 1 वर्षाने ठेवा, 10 महिन्याने ठेवा, परंतु ते कंपल्सरी केल्याशिवाय लोकसंख्येला आळा घेतला तुमचे कुठलेही आर्थिक प्रश्न सुटणार नाही, कुठलेही सामाजिक प्रश्न सुटणार नाही. पण हा निर्णय कोणता पक्ष घेतोय याची आपण वाट पाहूया. सर्वांना मनापासून धन्यवाद. धन्यवाद नाना, जोरदार राज दादांना.
पुरस्कार मिळाला झाला पाहिजे लोकनेते रामशेठ ठाकूर यांना. मी मला सांगितलं की 7 वर्षापूर्वी माझी कारकीर्द सुरू झाली दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून, आणि विनंती करतात रामशेट्टी आपल्याला 20 लाख रुपये दिले पत्रकार संघाला. आणि आता जेव्हा समारोप होत आहे तेव्हा आम्ही त्यांना विनंती केली की लोणावळ्याचं विश्रामधाम जे आहे दिगो तेंडुलकर स्मृतिगृह यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. ते म्हणाले 20 लाखाहून अधिक खर्च करण्यात आला आहे. आणि म्हणून रामशेठ आम्ही आपल्या फार फार आभारी आहोत. नाना आम्ही आपल्या फार फार आभारी आहोत. आपण आमची संध्याकाळात फार प्रसन्न केली. खूप खूप धन्यवाद. मी राजेंद्र देतो. धन्यवाद दादा. शेवटची कविता खूपच दीर्घगंभीर आणि जुन्या आठवणींना राज्यकर्त्यांना भार म्हणून देणारी होती, इतकी निश्चितपणे पत्रकारांची लेखणी आणि कवितेचे आणि कवींचे शब्द चालायला लागले की समाज भानावर येतो म्हणतात. पण आतापर्यंत नाना किती राजकारणी तुमच्या विडंबनाने भानावर आलेले असतील, पण सुधारले किती हा खरा प्रश्न आहे. आणि त्या सुधारणाऱ्या राजकारण्यासाठी नानांची लेखणी आजही थांबत नाही. दैनिक लोकमतच्या पहिल्या पानावर रोज 4 ओळी रोज घडणाऱ्या गोष्टींवरती त्यांना लिहायला भाग पाडते. हेच त्यांच्या 82व्या वयात तारुण्याचे कौतुक. त्यामुळे मला मनापासून आभार. त्याच तालमीतनं एक एक शब्द घेऊन आम्ही पुढे जातो आणि तीच लेखणी तेच शब्द पुढच्या आमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. त्यानंतर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर यांना विनंती करतो की आपण आभार मानू शकतो. धन्यवाद राजेंद्र. खरं तर आता नानांची कविता ऐकून मी जास्त वेळ घेणार नाहीये. देशात सर्वाधिक रकमेची दिवाळी अंक स्पर्धा ज्यांनी सुरू केली असेल लोकनेते रामशेठ ठाकूर. देशात सर्वाधिक टाळ्या आपल्या वाटेटिकेच्या कोणी घेतल्या असतील ते म्हणजे आपले नाना रामदास फुटाणे सर. आणि देशातली सर्वात जुनी पत्रकार संघटना म्हणजे मुंबई मराठी पत्रकार संघ, त्याचा आज वर्धापन दिन. खरं तर हा त्रिवेणी संगम आज या वास्तूत झालेला आहे आणि आपण सगळेच त्याचे साक्षीदार आहोत. आणि त्याच्यासाठी मी या दोन्ही मान्यवरांचं खूप खूप आभार मानते आहे, कारण त्यांनी आम्हाला वेळ दिलाय. कारण आता तुम्हाला पुन्हा एकदा ऐकण्याची संधी आम्हाला दिलेली आहे. त्याचबरोबर सगळ्या पुरस्कर्त्यांचं सुद्धा मी पुन्हा एकदा अभिनंदन करते. आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही पत्रकार आज इथे आलेला आहात, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे सुद्धा आभार मी इथे मानते. आणि हा कार्यक्रम इथे संपतो असं मी जाहीर करते. पण त्याचबरोबर जे कोणी पुरस्कर्ते आज आहेत त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. एक फोटो आपल्याला फोटो घ्यायचा आहे, त्यामुळे सगळ्या पुरस्कर्त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. धन्यवाद.